आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टरचं. मागील लेक्चर तुम्ही जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आजचे प्रॉब्लेम्स चांगले समजतील. मागचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे या चॅप्टरसाठी. तर ठीक आहे, पुढे जाऊयात. सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन मी सांगितलं रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन आणि टर्म आपलं सांगितलेलं आहे x-2 डिवाइड बाय x इन ब्रॅकेट x-1. तर त्याने आपलं सांगितलं या टर्मला रिझॉल्व करायचं आहे किंवा सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन मेथड. तर काय करणार, सगळ्यात पहिले आपण ही दिलेली टर्म जी आहे ती लिहून घेणार. त्यानंतर a बाय पहिला फॅक्टर प्लस b बाय दुसरा फॅक्टर आपण इथे लिहून घेणार आन्सरमध्ये सगळ्या सुरुवातीला. तर ठीक आहे, लिहून घेतो मी त्याला इथे पटकन. तर दिलेली टर्म लिहिली, त्यानंतर एच्या खाली पहिला यातला फॅक्टर जो आहे एक्स तो लिहिला, प्लस बीच्या खाली आपण यातला दुसरा फॅक्टर जो आहे तो लिहून टाकला. या टर्मला किंवा या स्टेपला आता आपण देणार इक्वेशन फर्स्ट. आता या ठिकाणी पहा, या दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही आहे. मग काय करणार, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर या साईडची टर्म सेम राहणार. इथून मी डायरेक्ट कॉपी करून घेतो, जेणेकरून आपला थोडासा टाइम वाचेल. यानंतर आता पहा, x-1नी एला मल्टिप्लाय करायचं, एक्सने या बीला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते येईल. ठीक आहे, मग इथे आपण लिहूयात a इंटू x-1 प्लस b इंटू एक्स आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजे येईल x इन ब्रॅकेट x-1. आता हा डिनॉमिनेटर आहे इथे, हा या साईडला न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होईल. तर ही टर्म कशी सारखी, तर न्यूमिनेटर आल्यानंतर दोन्ही टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म काय कॅन्सल, म्हणजे आता राहिली टर्म कोणती शिल्लक, x-2 इक्वल टू आणि ही न्यूमिनेटरमधली टर्म जी आहे ती शिल्लक राहील. ते असणार आहे इक्वेशन सेकंड आपलं. ठीक आहे, तर ते इथून मी लिहून घेतो पटकन. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर x-2 इक्वल टू a इन ब्रॅकेट x-1 प्लस b इंटू एक्स. हे झालं सेकंड इक्वेशन. यानंतर आपण आता x-1 इक्वल टू समजा 0 पुट केला तर काय येईल, हा -1 या साईडला काय होईल, प्लस होईल. म्हणजे येईल x इक्वल टू 1. म्हणजे आता आपल्याला या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, 1 पुट करायची आहे. मग आपण इथे लिहूया डायरेक्ट पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. मग नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 1 आहे, इथे येईल 1 - 2 इज इक्वल टू a इन ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू आली 1 -1 प्लस b इंटू 1. आता 1 - 1 ची व्हॅल्यू काय होईल, 0. 0 इंटू ए 0, म्हणजे त्याला फक्त b इंटू 1. b इंटू 1 येईल b, b प्लस 0 b येईल. म्हणजे b इक्वल टू आता आपण लिहू शकतो नेक्स्ट स्टेपमध्ये या साईडला 1 - 2 व्हॅल्यू येईल -1. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला b ची व्हॅल्यू जी आहे, किंमत जी आहे ही मिळालेली आहे. आता पुढे याच्यामध्ये आता इथे x ची व्हॅल्यू अप्लाय करायची आहे, 0 पुट करायची आहे या सेकंड इक्वेशनमध्ये. दुसरा फॅक्टर होता x, म्हणून ते आपण लिहिणार पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल आता एक्सची व्हॅल्यू 0, म्हणून इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 0 - 2 इक्वल टू a इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 0 -1 प्लस b इंटू एक्सची व्हॅल्यू 0. मग b इंटू 0 0 होईल, 0 - 1 व्हॅल्यू आली -1 -1 इंटू a -a प्लस 0 -a येईल या साईडला. मग इथे लिहिलं आपण -a. इकडे पहा 0 - 2 काय येईल, -2. दोन्ही साईडचा मायनस जो आहे निघून जाईल किंवा दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही टर्म्स काय होतील, प्लस होतील. म्हणजे a इक्वल टू काय येईल, 2 व्हॅल्यू येईल. म्हणून इथे आपण लिहूया देअरफॉर a इक्वल टू 2. आता ह्या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत हे आपल्याला करायच्या आहेत, आता a आणि b च्या इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायच्या आहेत. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये पुट a इक्वल टू 2 and b equal to -1 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायचं. इथून इक्वेशन मी काय करतो, कॉपी करून घेतो डायरेक्ट आणि a आणि b च्या ठिकाणी ती व्हॅल्यू जी आहे ते आपण पुट करूयात. ठीक आहे, मग इथे येईल आता a च्या ठिकाणी 2 आणि b च्या ठिकाणी व्हॅल्यू आहे -1.
1. मग आता हा प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस होईल, म्हणजे या ठिकाणी येईल मायनस. आता तर नेक्स्ट स्टेपमध्ये आता लिहूयात आपण. देअरफॉर x minus 2 divided by x in bracket x minus 1 equal to 2 by x plus into minus minus 1 by x minus 1. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर, याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मला शंका असतील, तुम्ही विचारू शकतात. चला लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. सांगितलं आहे पुढे ही जी टर्म दिलेली आहे ती पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व्ह करा. त्यात सांगितलं 1 बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. सगळ्यात पहिले आपण हीच टर्म येणार इक्वल टू ए बाय पहिला फॅक्टर एक्स प्लस बी बाय दुसरा फॅक्टर एक्स प्लस 1 आपण आता लिहिणार आहोत. मग इथे येईल 1 डिवाइड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 इक्वल टू ए डिवाइड बाय पहिला फॅक्टर आहे एक्स, तो लिहून टाकला, प्लस बी बाय दुसरा फॅक्टर लिहायचा आहे जो आहे एक्स प्लस 1. मग इथे लिहा आपण एक्स प्लस 1, त्याला आपण दिलं फर्स्ट. आता या दोन्ही टर्म्सचा डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही आहे. मग आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे या टर्मनी याला मल्टिप्लाय करायचं याला, आणि या एक्सनं या बीला मल्टिप्लाय करायचं, आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहूयात देअरफॉर ही टर्म सेम राहणार आहे, म्हणून याला मी इथून डायरेक्ट कॉपी करून घेतो. यानंतर इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स प्लस 1 या एला मल्टिप्लाय केलं, म्हणजे आपण लिहिणार ए इन टू एक्स प्लस 1 प्लस एक्सने या बीला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपण लिहिणार बी इन टू एक्स, आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल, म्हणजे येईल एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. आता हा जो डिनॉमिनेटर आहे इथे डिवाइडमध्ये या साईडला आल्यावर 1ला मल्टिप्लाय होईल, तर 1 इंटू ही टर्म ही सेम टर्म होईल, तर वरची आणि खालची टर्म सेम असल्यामुळे काय होईल, कॅन्सल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ह्या डिनॉमिनेटरमधल्या टर्म ज्या आहेत ते लिहायची गरज नाही आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिणार 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. म्हणजे इथं आपण लिहूयात आता देअरफॉर 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स, याला आपण दिलं सेकंड. तर सगळ्यात पहिले आता एक्स प्लस 1 इक्वल टू आपण 0 ठेवला, तर हा प्लस 1 या साईडला काय होईल, -1 होईल. म्हणजे आता आपण व्हॅल्यू काय करणार, या सेकंड इक्वेशनमध्ये एक्सची -1 जे आहे ते पुट करणार आहोत. मग इथे आपण लिहूयात पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे -1, त्याला मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं, म्हणजेच बी आणि -1मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर -1 प्लस 1 0 होईल, 0 इंटू ए 0, म्हणजे ही पूर्ण टर्म झाली 0. नंतर प्लस इंटू मायनस मायनस बी इंटू 1 बी, म्हणजे मायनस बी या ठिकाणी येतो, मायनस बी इक्वल टू काय येतो 1, किंवा 1 इक्वल टू मायनस बी येतो आहे. तर तिथे मी लिहून टाकला 1 इक्वल टू मायनस बी. दोन्ही साईडला आता मायनसने मल्टिप्लाय केल्यावर मायनस इंटू प्लस काय होईल, हा -1 होईल, आणि हा मायनस इंटू मायनस प्लस बी होईल. म्हणजे बीची व्हॅल्यू बनेल या ठिकाणी -1. तर या ठिकाणी आपल्याकडे बीची जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती आलेली आहे. इथपण कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. दुसरा फॅक्टर होता एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला 0 पुट करायचे आहे. इथे लिहूयात मग पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स प्लस 1, ए इन ब्रॅकेट एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे 0, म्हणजे 0 प्लस 1 येईल, प्लस बी इंटू एक्स आहे, बी इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू 0. मग 0 इंटू बी 0 झाला, म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली. 0 प्लस 1 1 येईल, 1 इंटू ए ए, ए प्लस 0, म्हणजेच काय येईल ए इक्वल टू काय आला 1, म्हणून इथे आपण येणार ए इक्वल टू 1. तर ए आणि बीची व्हॅल्यू आता आपल्याला या इक्वेशन फर्स्टमध्ये करायची आहे, पुट करायची आहे. तर इथून मी सध्या हे इक्वेशन जे आहे ते कॉपी करून घेतो. ठीक आहे, पुट करताना थोडं पट करून देत आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते. मग इथे लिहूयात पुट ए इक्वल टू 1
अँड बी इक्वल टू -1 इन इक्वेशन फर्स्ट. या पहिल्या इक्वेशनमध्ये ए आणि बीच्या ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची. ते इक्वेशन मी इथे घेतलेलं आहे. एची व्हॅल्यू आहे 1, मग इथे लिहून टाकला मी 1, आणि बीच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे -1, म्हणजे या बीच्या ठिकाणी येईल आता -1. प्लस इंटू मायनस काय होईल मायनस, म्हणजे इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथून एवढी टर्म सेमच राहील. ठीक आहे, त्याला खाली घेतलं मी या ठिकाणी, आणि प्लसच्या ऐवजी काय होईल या ठिकाणी मायनस होईल, म्हणजे -1 परत हीच टर्म येईल. त्याला इथून मी कॉपी करून घेतलं डायरेक्ट. ठीक आहे, इथं कोणा काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. चला पटपट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन, आणि आपल्याला टर्म दिली आहे x/(x²-x -2). त्याचे सगळ्यात आपल्याला फॅक्टर्स पाडून घ्यायचे. फॅक्टर पाडण्यासाठी काय, सगळ्यात पहिले पहा इक्वेशन कोणतं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे ax² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये ॲक्च्युली हे इक्वेशन आहे. x² ला x² लिहिला, -x -2 = समजा 0 आहे. तर x² ला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे काय असणार या ठिकाणी a ची व्हॅल्यू काहीच नाही, म्हणजे इथे काय आहे 1, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 1. त्यानंतर b म्हणजे काय आहे, एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर, इथं काहीच नंबर नाही, म्हणजे काय आहे 1, म्हणजे -1 बी ची व्हॅल्यू झाली. आणि सी ची व्हॅल्यू काय आहे, तर -2 आहे. ठीक आहे, या तीनही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट टाकणार, आपल्याला काय मिळेल या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील, ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. त्यासाठी मोड बटन प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबर इक्वेशनसाठी आहे ते प्रेस करा. ax² + bx + c हे 3 नंबरला इक्वेशन असल्यासाठी आपण 3 इथे प्रेस करणार. त्यानंतर ए बी सीची व्हॅल्यू एंटर करायची आहे. तर एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे -1, सीची व्हॅल्यू आहे -2, म्हणजे 1 -1 -2 व्हॅल्यू एंटर करायची आहे. मग 1 = -1 = -2 इक्वल टू दाबल्यानंतर व्हॅल्यू काय होते, एंटर होते. परत एकदा इक्वल टू दाबा. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 2, म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला या ठिकाणी 2, आणि दुसरी व्हॅल्यू आहे -1. 2 आणि -1 अशा 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. 2 आणि -1 या 2 व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनच्या मिळालेल्या आहेत. आता पुढे काय करायचं, तर आता हा +2 आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं, फॅक्टर बनवायचा आहे. ठीक आहे, हा +2 इकडे आला काय होईल, -2 होईल, म्हणजेच x -2 हा एक फॅक्टर बनणार, आणि हा -1 या साईडला काय होईल, +1 होईल, म्हणजे x + 1 असा एक फॅक्टर बनेल. तर हे 2 फॅक्टर जे आहेत ह्या इक्वेशनचे आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्या स्टेपला आपण ही टर्म इक्वल टू परत लिहिणार, आपण x डिवाइड बाय या इक्वेशनच्या ऐवजी आपण हे 2 फॅक्टर्स लिहिणार, आणि मग पुढे त्याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, मग इथे आता आपण लिहूयात आन्सरमध्ये सगळ्यात सुरुवातीला. मला प्रत्येक वेळेस आज इक्वेशन येईल का, नाही, x² येईल, इथे x² च्या ऐवजी 2x², 3x² असा कोणताही नंबर चेंज करून दिला जाऊ शकतो. इथे पण -1 -2 -3 किंवा +4 +5 काही नंबर येऊ शकतो, इथे पण कोणताही नंबर येऊ शकतो. ठीक आहे, फक्त इथे x² ची टर्म असेल, प्रत्येक वेळेस इथे x ची असेल आणि ते नंबर असेल, तर तुम्हाला सांगितली आता जी प्रोसिजर आहे ती वापरायची आहे. आता पुढे, तर सगळ्यात पहिले ही जी टर्म येईल ती आपण इथे लिहूयात. x डिवाइड बाय आहे x² -x -2, आणि याचे आपण फॅक्टर्स आता पाडलेले आहेत, तर ते इथे लिहूयात. x डिवाइड बाय येईल x -2 आणि x + 1. चेक करण्याला हे माहीत असतं, त्याच्यामुळे ॲक्च्युली हे तुम्ही नाही जरी लिहिली स्टेप तरी सुद्धा चालते, पण नंतर काही जणांना समजत नाही अभ्यास करताना, त्यासाठी आपण फक्त एवढी स्टेप इथे लिहिली आहे. म्हणजे याचा अर्थ नाही, याचा अर्थ काय आहे, सेम आहे. ठीक आहे, आता काय करायचं, आता सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही टर्म वापरणार. ठीक आहे, म्हणजे आता आपण a बाय हा पहिला ब्रॅकेट लिहिणार, आणि b बाय हा दुसरा जो ब्रॅकेट आहे तो आपण लिहिणार आहोत. मग नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल आता, देअरफॉर या साईडला तुम्ही ही टर्म लिहिली तरी सुद्धा चालते, किंवा ही टर्म लिहिली तरी सुद्धा चालते, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे, तर x डिवाइड बाय ही जी टर्म आहे ती इथे मी लिहित आहे. मग इथे येईल आता x -2 इंटू x + 1 इक्वल टू a
डिवाइड बाय पहिला ब्रॅकेट x मायनस 2 प्लस b बाय दुसरा ब्रॅकेट जो आहे x प्लस 1 आपण दिलं फर्स्ट. यानंतर आता या दोन्ही टर्म्सचा डिनॉमिनेटर सेम आहे का बाळांनो? नाही आहे. मग काय करायचं आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे या टर्मनं याला मल्टिप्लाय करायचं, या टर्मनं याला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्ही टर्म्सचं काय होईल? मल्टिप्लिकेशन. या साईडची जी टर्म आहे ती सेम राहणार. ठीक आहे, यात काही चेंज करायचा नाही आहे. मग इथं लिहिलं आपण नेक्स्ट स्टेपमध्ये एला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं एक्स प्लस 1 प्लस बी आणि या टर्मनं याला मल्टिप्लाय करायचं एक्स मायनस 2. डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 1. आता ही टर्म इथं डिनॉमिनेटर कशी आहे? डिवाइडमध्ये आहे. या साईडला काय होईल? वरती डिनॉमिनेटरमध्ये एक्सला मल्टिप्लाय होईल. तर वरची टर्म आणि खालची टर्म म्हणजे ही टर्म आणि ही टर्म कशी आहे? सारखी. वरची खालची टर्म काय होईल? मग कॅन्सल होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिणार एक्स इक्वल टू ही वरची डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती आपल्याला लिहायची आहे. ती असेल इक्वेशन सेकंड. मग इथे लिहूयात देअरफॉर एक्स इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस बी इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 याला आपण दिलं सेकंड. तर आता इथे तुम्हाला ज्या ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या असतात त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणती व्हॅल्यू डायरेक्ट पुट केली सुद्धा चालते. कारण आता आपण काय करतो ॲक्च्युअलीमध्ये पहा, इथं पहिला फॅक्टर आहे एक्स प्लस 1 इक्वल आपण काय करतो 0 करतो. आता हा प्लस 1 इकडे काय होईल? -1 म्हणजे एक्स इक्वल टू काय आला? -1. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करणार सेकंडमध्ये. तीच व्हॅल्यू इथे आहे. किंवा दुसरा फॅक्टर यातला घेतला एक्स मायनस 2 इक्वल टू 0. -2 इकडे काय होईल? प्लस म्हणजे एक्स इक्वल टू किती येईल? 2. म्हणजेच ही टर्म आली. म्हणजेच तुम्ही तीच व्हॅल्यू पुट करणार आहात जी तुम्हाला कॅल्सीवर मिळालेली आहे ती. ठीक आहे, म्हणजे इथं तो पहिला फॅक्टर मिळाला तर आपण तो पुट केला काय किंवा एक्स मायनस 1 पुट केला काय तरी सुद्धा चालतो. मग आपण सगळ्यात पहिले पुट करूयात एक्स इक्वल टू 2. ठीक आहे, या इक्वेशनमध्ये म्हणजे ते आता पुट एक्स इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. मग नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आहे 2 म्हणून इथे आपण लिहिला 2 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे ते 2 प्लस 1 प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे ते 2 मायनस 2. 2 मायनस 2ची व्हॅल्यू काय 0 0 इंटू बी 0 झाला. ठीक आहे, 2 प्लस 1 3 3 इंटू ए 3a प्लस 0. ठीक आहे, 3a प्लस 0 काय येईल? 3a येईल. 3a इक्वल टू काय येईल? 2 म्हणून इथे आपण लिहिला देअरफॉर 3a इक्वल टू 2. आता हा 3 इथे कसा आहे? मल्टिप्लाय. इकडे आला काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे इथे आपण लिहू शकतो नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर ए इक्वल टू 2/3. तर या ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ही मिळालेली आहे. आता आपल्याला पुट करायचं आहे इक्वेशन सेकंडमध्ये -1. ठीक आहे, 2 आपण पुट केला त्यातला तर राहिला -1. तर आता पुट करूया तिथे आपण एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. इथपर्यंत कोणाला काही डाऊट मनामध्ये शंका असेल तर विचारू शकतात. आहे कोण काही डाऊट? मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू येईल -1 ए, एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी, एक्सची व्हॅल्यू -1 -2 येईल नेक्स्ट स्टेपमध्ये. मग लिहूयात देअरफॉर एक्सची व्हॅल्यू -1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी, एक्सची व्हॅल्यू -1 -2. मग इथे लिहूयात देअरफॉर -1 इक्वल टू -1 प्लस 1 0 0 इंटू ए 0 ह्याची व्हॅल्यू झाली 0. -1 -2 -3 होईल. -3 इंटू बी -3b होईल. तर 0 -3b काय व्हॅल्यू येईल? -3b एवढी व्हॅल्यू येईल. म्हणून इथे आपण येणार -3b. दोन्ही साईडला मायनस मल्टिप्लाय केला दोन्ही साईडचे टर्म्स कशा होत्या? प्लस होत्या. म्हणजे ते येईल 1 इकडे येईल 3b. 3 इथं मल्टिप्लाय केल्यानं काय होईल? डिवाइड. म्हणजे इथं आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहू शकतो देअरफॉर b इक्वल टू 1/3. तर या ठिकाणी आपल्याला बीची व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ही मिळालेली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार?
एची व्हॅल्यू 2/3 आणि बीची व्हॅल्यू 1/3 हे इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करणार आहोत. मग इथे लिहूयात आपण पुट ए इक्वल टू 2/3 अँड बी इक्वल टू 1/3 in equation first. तर इक्वेशन फर्स्ट इथून मी कॉपी करून घेतो डायरेक्ट. त्याच्यामध्ये एच्या ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू पुट करायची आहे, बीच्या ठिकाणी बीची किंमत किंवा व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची आहे. एची व्हॅल्यू आहे 2/3, मग एच्या ठिकाणी आपण लिहिला इथे 2/3, बीच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 1/3, इथे लिहून टाकला 1/3. तर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफॉर ही टर्म सेम राहणार. इथून मला कॉपी करून घेतो डायरेक्ट. ठीक आहे. आता पहा इथं जो 3 येतो येईल डिनॉमिनेटरमध्ये, इथला पण 3 येईल डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आपण काय करू शकतो, 3 जो आहे हा कॉमन घेऊ शकतो. मी अगोदर स्टेप तुम्हाला सांगतो, इथे मी डायरेक्ट लिहिणार आहे. तर पहा आता समजा इथं आला 2 आणि 3 आला डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे x-2 असं टर्म येईल, प्लस 1 राहील डिनॉमिनेटरमध्ये, 3 जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये येईल. या टर्मला काय असेल मल्टिप्लाय अशी टर्म येईल. तर मी तुम्हाला म्हणलो या दोन्ही टर्म्समधून 3 जो आहे डिनॉमिनेटरमध्ये आपण तो कॉमन काढला, म्हणजे 1/3 इन ब्रॅकेट काय येईल, इथं राहील 2 डिवाइड बाय x-2 प्लस 1 बाय इथला 3 आपण कॉमन काढलं बाहेर, इथं राहिला फक्त x+1. ठीक आहे. अशी टर्म या ठिकाणी आपण आता लिहिणार आहोत डायरेक्ट. ठीक आहे. तुम्हाला कळणार नाही म्हणून मी समजून सांगितली. मग इथे आता 2 डिवाइड बाय x-2 प्लस 1 डिवाइड बाय x+1. ठीक आहे. आता ही टर्म लिहिली. आपल्याला त्यांनी काय विचारलं क्वेश्चनमध्ये, हा क्वेश्चन विचारला आपण त्याच्याऐवजी ही टर्म लिहिली ना. तर या टर्मला आपण चेंज करूया. त्याच्या जागी आता आपण ही जी टर्म आहे ती इथे लिहिणार आहोत एवढ्या टर्मच्या जागी. बाकी या साईडची जी टर्म आहे ती सेमच राहणार आहे, त्यात काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. आहे कोणाला काही शंका डाऊट? मग इथे लिहूयात नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर x डिवाइड बाय x² मायनस x-2 इक्वल टू 1/3 in bracket 2 divided by x-2 plus 1 divided by x+1. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. याचं फायनल आन्सर. ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन येईल, म्हणजेच x² मायनस x किंवा प्लस x या फॉर्मॅटमध्ये टर्म आहे, नंतर नंबर आहे, त्यावेळेस तुम्हाला या फॉर्मॅटनंच काय करायचं, सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिलं जे फॅक्टर पाडून घ्यायचे, कॅल्क्युलेट काढू शकतात तुम्ही ते. त्यानंतर आपला जो बाकीचा पूर्ण फॉर्मॅट आहे हा सेमच राहणार आहे मागील आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेम सारखाच. नेक्स्ट क्वेश्चन मी आपल्याला सांगितलं रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन आणि पुढे टर्म दिली आहे 2x + 3 डिवाइड बाय x² मायनस 2x मायनस 3. म्हणजे मगाच्या क्वेश्चन सारखा सिमिलर क्वेश्चन आहे. पहिले x² ची टर्म आहे, नंतर x ची टर्म आहे, नंतर नंबर आहे. तुम्हाला मग सांगितलं या फॉर्मॅटमध्ये टर्म असली तर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट त्याचे फॅक्टर पाडू शकतो. त्याशिवाय x ची जी किंमत आहे ती काढू शकतो, जी आपल्याला पुट करायची असते ती. सगळ्यात पहिले आपण एवढी जी टर्म दिलेली आहे ती सगळ्यात पहिले आन्सरमध्ये लिहिणार इक्वल टू हीच टर्म लिहायची न्यूमिनेटरमधली. फक्त डिनॉमिनेटरमध्ये जे इक्वेशन आहे त्याचे आपल्याला काय करायचं, फॅक्टर्स पाडून लिहायचे आहेत. मग सगळ्यात पहिले ते लिहूयात आन्सरमध्ये 2x + 3 डिवाइड बाय x² मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 2x + 3 डिवाइड बाय याचे फॅक्टर लिहायचे. तर या ठिकाणी काहीच नंबर नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे a ची किंमत किंवा व्हॅल्यू जी आहे ती झाली 1. b ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे -2 आणि c ची व्हॅल्यू आहे -3. म्हणजे 1 -2 -3 व्हॅल्यू पुट करायची. त्यासाठी मोड बटन प्रेस करा, 5 नंबर दाबा, इक्वेशन मोड जो आहे तो ऑन होईल. त्यानंतर 3 नंबरचं इक्वेशन हवं आहे, त्यासाठी 3 प्रेस करा. आता आपल्याला a b c ची व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची आहे. तर 1 -2 -3 1 -2 -3 इक्वल टू प्रेस केल्यानंतर आपल्याला पहिली x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3 आणि नंतर मिळाली आहे -1. 3 आणि -1 3 आणि -1 अशा 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता हा +3 आहे, इकडे काय होईल मायनस होईल, म्हणजे x -3 याच्यावरून आपला हा पहिला फॅक्टर बनला. तसा हा -1 या साईडला आणल्यावर काय होईल, +1 होईल, म्हणजे x+1 हा दुसरा फॅक्टर बनला. म्हणून इथे आपण लिहिणार आता डिनॉमिनेटरमध्ये x -3 x +1. ठीक आहे.
हे लिहायची गरज नसते. तुम्ही लिहिताल हे आन्सरमध्ये, तर तसं लिहायचं नाही आहे. फक्त तुम्हाला ते समजण्यासाठी मी लिहितो कोणती व्हॅल्यू घेतली, कशाची घेतली. तर आता काय करायचं, तर यातला पहिला फॅक्टर एच्या खाली, दुसरा फॅक्टर बीच्या खाली लिहायचा आहे आणि ही पूर्ण टर्म सेम राहणार या साईडची. मग इथे लिहूयात देअरफोर 2x + 3 डिवाइड बाय x - 3 इंटू x + 1 इक्वल टू ए डिवाइड बाय पहिला फॅक्टर जो आहे x - 3 प्लस बी बाय दुसरा फॅक्टर जो आहे x + 1. याला आपण देणार फर्स्ट इक्वेशन. इथपर्यंत कोण काही नाही समजलं असं काय असेल तर विचारू शकतात. आता या दोन्ही टर्मचं डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. मग आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. या टर्मने या एला मल्टिप्लाय करणार, x - 3 या बीला मल्टिप्लाय करणार, डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल. म्हणजे या साईडची टर्म तर सेम राहणार आहे. त्याला इथून मी डायरेक्ट कॉपी करून घेतो या ठिकाणी. ठीक आहे. आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. तर ह्या त्या दोन्ही टर्म्स ह्याच आहेत. इथून त्याला मी कॉपी करून घेतलं या ठिकाणी. मग पहिलं न्यूमिनेटरमध्ये एला या ब्रॅकेटनं मल्टिप्लाय करायचा आहे, जो आहे x + 1 प्लस बीला या x - 3 मल्टिप्लाय करायचं आहे. आता ही टर्म इथे डिवाइडमध्ये या साईडला न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होईल, तर वरची आणि खालची टर्म काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये जाईल. आपल्याला डिनॉमिनेटर लिहायची गरज नाही आहे. फक्त न्यूमिनेटरमध्ये जेवढी टर्म दिसते एवढी तीच लिहायची आहे. ठीक आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफोर 2x + 3 इक्वल टू a in bracket x + 1 प्लस b in bracket x - 3 याला आपण दिलं सेकंड. आता आपल्याकडे दोन व्हॅल्यू होत्या, एक होती एक्सची -1 आणि एक होती 3. तर त्या व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी काय करायच्यात, इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायच्या आहेत. ठीक आहे. मग इथे लिहूयात पुट x इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. तशी तुम्ही पाहिजे असेल तर एक्सची व्हॅल्यू कॅल्सीवर आहे, पाहू शकतात. ठीक आहे. इक्वल टू दाबून पहा, वॉल दिसेल परत व्हॅल्यूज. तर एक्सची व्हॅल्यू -1 पुट करायची इक्वेशन सेकंडमध्ये. इथे येईल -1, या ठिकाणी येईल -1, या ठिकाणी येईल -1. मग इथे लिहूयात नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफोर 2 एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू लिहिली -1 प्लस 3 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी एक्सची व्हॅल्यू -1 -3. आता पहा याचा साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 2 इंटू 1 2 म्हणजे -2 आला. -2 प्लस 3 व्हॅल्यू काय येईल, 1 येईल. मग इथे लिहिलं आपण देअरफोर 1 इक्वल टू -1 प्लस 1 0 0 इंटू ए 0. ही पूर्ण टर्म झाली 0. या ठिकाणी पाहता -1 -3 किती होईल, -4 होईल. मायनस याचं -4 झालं, मायनस इंटू हा प्लस काय येईल, मायनस येईल. आणि 4 इंटू बी 4b येईल. म्हणजे 0 - 4b काय येईल, -4b. -4b जो आहे तो या टर्मच्या ऐवजी या ठिकाणी येईल. मग इथे लिहिला मी -4b. आता हा -4 जो आहे तो मल्टिप्लाय इकडे काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल 1/-4 म्हणजे -1/4 असं आपण त्याला लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बीची किंमत किंवा व्हॅल्यू जी आहे ती मिळालेली आहे -1/4. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, काही नाही कळालं असं काय असेल तर तुम्ही विचारू शकतात. आता पुढचा फॅक्टर आपल्याला काय व्हॅल्यू पुट करायची, एक्स इक्वल टू 3 पुट करायची. x - 3 आहे, -3 इकडे इक्वल टू काय होईल, तो +3 होईल. म्हणजे x इक्वल टू आता +3 जो आहे आपल्याला दिलेल्या सॉरी सेकंड इक्वेशनमध्ये काय करायचं, पुट करायचं आहे. मग इथे लिहूयात आपण पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन सेकंड. मग इथे आता 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 3, 2 इंटू 3 प्लस 3, एक्सच्या ठिकाणी 3, या ठिकाणी 3. मग इथे आपण लिहिणार देअरफोर 2 इन ब्रॅकेट 3. मल्टिप्लाय साईन टाकू शकतात किंवा जी किंमत तुम्ही पुट केलेला ब्रॅकेटमध्ये लिहू शकतात. प्लस 3 इक्वल टू ए एक्स प्लस 1, एक्सची व्हॅल्यू 3, 3 प्लस 1 येईल ब्रॅकेटमध्ये, प्लस बी इन ब्रॅकेट
एक्सची व्हॅल्यू 3, 3 मायनस 3 येईल या ठिकाणी. तर 3 मायनस 3 व्हॅल्यू होईल 0, 0 इंटू बी 0, म्हणजे याची व्हॅल्यू पूर्ण झाली 0. इथे येईल 3 प्लस 1 4, 4 इंटू ए 4a, म्हणजे 4a इथला आली होती व्हॅल्यू 0, म्हणजे 4a प्लस 0 4a येईल या साईडला. यानंतर 3 इंटू 2 6, 6 प्लस 3 किती होईल 9, म्हणजे 9 इक्वल टू 4a आला. ठीक आहे, मग इथे आपण लिहिला देअरफॉर 9 इक्वल टू 4a. इथे 4 मल्टिप्लाय आहे, इकडे याला काय होईल डिवाइड होईल, म्हणजे इथे आपण लिहू शकतो नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर a इक्वल टू 9 डिवाइड बाय 4. तर ए आणि बीची व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ती आपल्याकडे इथे आलेली आहे. त्या दोन्ही किमती आपल्याला आता काय करायच्या आहेत, इक्वेशन 1 मध्ये इथे पुट करायच्या आहेत. तर त्यासाठी इथून मी हे इक्वेशन काय करतो, डायरेक्ट कॉपी करून घेतो. मग इथे लिहूयात अगोदर आपण पुट a इक्वल टू 9 बाय 4 अँड b इक्वल टू मायनस 1 बाय 4 इन इक्वेशन फर्स्ट याच्यामध्ये. ठीक आहे, मग ही तर इथे मी कॉपी करून घेतली आहे. फक्त आता एच्या ठिकाणी व्हॅल्यू लिहायची आहे 9 बाय 4. मग इथे लिहिला मी 9 डिवाइड बाय 4 आणि बीच्या ठिकाणी बीची व्हॅल्यू लिहिली जी आहे मायनस 1 बाय 4. तर नेक्स्ट स्टेप आता काय येईल पहा, ही टर्म ॲज इट इज, यात काही चेंज नाही. आता यातला 4 येईल डिनॉमिनेटरमध्ये, या ब्रॅकेटला काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे तुम्ही लिहू शकता 9 बाय 4 इन ब्रॅकेट एक्स मायनस 3 प्लस इंटू मायनस मायनस इथे राहिला 1, यातला 4 येईल डिनॉमिनेटरमध्ये, या टर्मला काय असेल मल्टिप्लाय, म्हणजे येईल एक्स प्लस 1. या दोन्ही टर्म्समधून आपण डिनॉमिनेटरमधून 4 जो आहे हा कॉमन घेऊ शकतो, म्हणजे येईल 1 बाय 4 इन ब्रॅकेट न्यूमिनेटरमध्ये राहिला 9, डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहिला एक्स मायनस 3 मायनस 1 डिवाइडमध्ये आहे एक्स प्लस 1. ठीक आहे, तर ही टर्म आपल्याला या टर्मच्या ऐवजी आता लिहायची आहे. कशी आली तुम्हाला मी सांगितलं आहे. ठीक आहे, मग इथे लिहिलं आपण 1 डिवाइड बाय 4 इन ब्रॅकेट 9 बाय एक्स मायनस 3 मायनस 1 बाय एक्स प्लस 1. ठीक आहे, इथे लिहिला एक्स प्लस 1. आता फायनल आन्सर लिहायचं आहे. फायनल आन्सरमध्ये फक्त या टर्मच्या ऐवजी हा जो फॅक्टर आहे ना, ह्याच्यासाठी आपल्याला पाहिजे, याच्या ऐवजी आपल्याला हे इक्वेशन लिहायचं आहे. ठीक आहे, कारण आपल्या क्वेश्चनमध्ये ती टर्म दिलेली आहे, बाकी काही करायचं नाही, बाकी सगळं सेम राहणार. मग इथे लिहूया आपण आता देअरफॉर 2x प्लस 3 डिवाइडमध्ये येईल एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस मायनस 3 इक्वल टू 1 बाय 4 इन ब्रॅकेट 9 डिवाइड बाय एक्स मायनस 3 मायनस 1 बाय एक्स प्लस 1. तर हे आलेल्याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. पटपट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आताच्या क्वेश्चनसारखा सिमिलर आहे, फक्त आता थोडासा चेंज त्यांनी केला आहे. तो चेंज काय तो सगळ्यात पहिले समजून घ्या. इथं आपल्या टर्म दिली एक्स स्क्वेअर, डिनॉमिनेटरमध्ये दिला आहे एक्स रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2, म्हणजे एक्स स्क्वेअर आहे का डायरेक्ट दिलेला नाही, इथं आहे एक्स रेस टू 4. तर त्याच्याऐवजी आपण आता काय करणार, एक्स स्क्वेअर इक्वल टू त्या ठिकाणी आपण पुट करणार आहोत टी. ठीक आहे, लक्ष द्या. आता डिनॉमिनेटरमध्ये आहे एक्स रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2, डिनॉमिनेटरमध्ये आहे एक्स स्क्वेअर. मी काय म्हणलो, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला टी पुट करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी टी येईल, या ठिकाणी टी येईल. ठीक आहे, टी मायनस 2. आता राहिला एक्स रेस टू 4, एक्स रेस टू 4 आपण लिहू शकतो एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 2. ठीक आहे, पॉवरची पॉवर असेल त्याच्यात काय असतं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 2 काय होईल 4, म्हणजे ही टर्म बनते. त्या एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी आपण ठेवला आता टी, वर आला स्क्वेअर, म्हणजे काय आलं इथे टी स्क्वेअर, नंतर मायनस टी टीची टर्म येईल, नंतर मायनस 2. ठीक आहे, म्हणजे हे बनलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यावर आपण त्याची परत काय करू शकतो, फॅक्टर पाडू शकतो आणि पुढे त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर त्याच वेळेने याला सॉल्व्ह करायचं आहे. मग इथे आन्सरमध्ये सगळ्यात पहिले आपण लिहूयात
पुट एक्स स्क्वेअर इक्वल टू टी, पुट एक्स स्क्वेअर इक्वल टू टी इन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2. त्यात टी पुट केल्यानंतर आपल्याला टर्म काय मिळते पहा. देअरफॉर इथे येईल टी, इथे येईल टी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे येईल टी मायनस 2. आता ही टर्म कशी आली तुम्हाला मी आता थोड्यापूर्वी सांगितलेली आहे. मग आता डायरेक्ट ही टर्म घ्यायची कॅल्सीवर सॉल्व करायला नाही, याचे आता आपल्याला काय फॅक्टर्स जे आहेत ते पाडायचे. आता चेंज काय झाला नीट समजून घ्या. आपण मागचा क्वेश्चन सॉल्व केला त्याच्यामध्ये काय होता, इथे एक्स स्क्वेअर होता, इथे एक्स होता आणि इथे नंबर होता. ठीक आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये फक्त एक्सच्या ऐवजी काय आलाय टी आलाय. म्हणजे कॅल्सीवरचा आपण काय करणार, इथे व्हॅल्यू पुट करणार, फक्त तिथं जी काही एक्सची व्हॅल्यू येईल ती कशाची व्हॅल्यू असणार आहे, टीची व्हॅल्यू असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी इतर कोण आहे टी स्क्वेअर, मग याला काहीच नंबर मल्टिप्लाय नाही म्हणजे काय आहे 1, म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी 1. नंतर या ठिकाणी काहीच नंबर नाही म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे बीच्या ठिकाणी काय आहे याचा अर्थ -1 आहे. ठीक आहे, आणि सीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे -2 आहे. ठीक आहे, चला तर या फॉर्मॅटमध्ये आता आपल्याला काय करायच्यात, सॉरी कॅल्सीवरती 3 व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि याचे फॅक्टर्स जे आहेत ते काढायचे आहेत. 1 -1 -2, 1 -1 -2, त्याची व्हॅल्यू आहे 2 आणि -1. 2 आणि -1 असे 2 फॅक्टर मिळालेले आहेत किंवा 2 व्हॅल्यूज मिळालेले आहेत, 2 आणि -1. याचं काम संपलं. मग इथे लिहू शकतो आपण इक्वल टू टी डिवाइड बाय पहिला फॅक्टर बनेल ही टीची व्हॅल्यू आहे ना, तर प्लस टी करायला काय होईल -2 म्हणजे टी -2 बनेल पहिला फॅक्टर. त्यानंतर -1 या साईडला काय होईल +1 म्हणजे टी +1 असा दुसरा फॅक्टर जो आहे याचा बनेल. आता यातला याला आपल्याला करायचं, या टर्मला आपल्याला सॉल्व करायला घ्यायचं आहे. ठीक आहे, सगळं सॉल्व झाल्यानंतर सगळ्यात शेवटला आपण टीच्या ठिकाणी काय करणार, परत मग एक्स स्क्वेअर जो आहे तो पुट करणार. ठीक, पुढे जाऊयात, त्याची आपल्याला गरज लागेल थोड्या वेळाने. बाकी इथपर्यंत कोणाला काही नाही कळालं असं काही आहे का, नाही समजलं असं काही आहे का, असेल तर विचारून घ्या बाबांना. ठीक आहे, मग पुढच्या स्टेपमध्ये आता येईल ही टर्म ॲज इट इज राहणार, तर काही चेंज होणार नाही. म्हणजे टी डिवाइड बाय येईल टी -2 इंटू टी +1 इक्वल टू एच्या खाली यातला पहिला फॅक्टर लिहायचा आहे, बीच्या खाली यातला दुसरा फॅक्टर जो आहे तो आपल्याला लिहून टाकायचा आहे. मग इथे लिहूयात आपण नेक्स्ट स्टेपमध्ये ए बाय पहिला फॅक्टर जो आहे टी -2 प्लस बी बाय दुसरा फॅक्टर जो आहे टी +1, याला आपण दिलं फर्स्ट. त्यानंतर या दोन्हीची डिनॉमिनेटर सेम आहेत कोणांनो नाही, मग काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या साईडची टर्म तर सेम राहणार. ठीक आहे, त्याच्यामुळे मी इथून याला डायरेक्ट कॉपी करून खाली घेतो. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये आता देअरफॉर टी +1 एला मल्टिप्लाय करायचं आणि या टी -2 या बीला मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरमध्ये या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल, तर ते दोन्ही टर्म्स इथून मी डायरेक्ट कॉपी करून घेतो. ठीक आहे, तर ए इंटू टी +1 येईल प्लस बी इंटू ही टर्म यानंतर आता ही टर्म इथे डिवाइड आहे, या साईडला न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होईल. न्यूमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये टर्म सारखे असल्यामुळे काय होईल कॅन्सल, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये याला लिहायची गरज नाही, याला लिहायची गरज नाही. म्हणजे काही आता नेक्स्ट स्टेपमध्ये टी इक्वल टू ही न्यूमिनेटरमधली जी टर्म आहे ती शिल्लक राहिली, म्हणजे आपण लिहिणार ए इन ब्रॅकेट टी +1 प्लस बी इन ब्रॅकेट टी -2, याला आपण दिलं सेकंड. ठीक आहे, मग आता टीची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, म्हणजे टीच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू काय पुट करणार 2 पुट करणार. इथे टीच्या ठिकाणी 2 आणि आपण टीच्या ठिकाणी 2 पुट करणार, म्हणजे आपण लिहूया तिथे पुट
टी इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. ठीक आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर टीची व्हॅल्यू 2 इक्वल टू ए इन ब्रॅकेट टीची व्हॅल्यू 2 प्लस 1 प्लस बी टीची व्हॅल्यू 2 मायनस 2 मायनस 2 0 0 इंटू बी 0 याची व्हॅल्यू झाली 0. 2 प्लस 1 3 3 इंटू ए 3a प्लस 0 आला 3a प्लस 0 3a इक्वल टू काय आला 2. हा 3 इथे मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड म्हणजेच ए इक्वल टू लिहू शकतात 2/3. मग इथे आपण लिहूयात ए इक्वल टू 2/3. therefore a इक्वल टू 2/3. एची व्हॅल्यू आली तर एची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण कोणता फॅक्टर वापरला किंवा कोणती व्हॅल्यू पुट केली ती या ठिकाणी तर 2 जो आहे तो पुट केला होता. आता आपल्याला काय पुट करावं लागेल मग -1 जो आहे हा पुट करावा लागेल इक्वेशन सेकंडमध्ये. मग इथे लिहूयात पुट टी इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये आता देअरफॉर टीची व्हॅल्यू -1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट टीची व्हॅल्यू -1 नंतर येईल +1 म्हणून इथे लिहिलं आपण ए इन ब्रॅकेट -1 + 1 प्लस बी टीची व्हॅल्यू -1 -2. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर -1 इक्वल टू -1 + 1 0 0 इंटू ए 0 याची व्हॅल्यू झाली 0. -1 -2 -3 येईल प्लस बी आहे प्लस इंटू मायनस मायनस बी इंटू 3 3b म्हणजे 0 - 3b म्हणजेच काय व्हॅल्यू येईल -3b येईल. ठीक आहे. मग इथे आपण लिहिला -3b दोन्ही साईडला आता मायनसने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही साईडची टर्म काय होईल प्लस होईल. नंतर 3 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड म्हणजे 1/3 अशी व्हॅल्यू बनेल बीची. म्हणून इथे आपण आता बी इक्वल टू 1/3 नेक्स्ट स्टेपमध्ये. ठीक आहे. मग इथे येईल देअरफॉर बी इक्वल टू 1/3. बीची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू आहे आता आपल्याकडे ते आपण या इक्वेशन फर्स्टमध्ये करू शकतो पुट करू शकतो. मग मी याला इथून कॉपी करून घेतलं डायरेक्ट. तर एच्या ठिकाणी व्हॅल्यू येईल 2/3 मग इथला लिहिला आपण 2/3 आणि बीची व्हॅल्यू आहे 1/3 इथे आपण लिहून टाकला 1/3. त्यातला 3 डिनॉमिनेटरमध्ये या ठिकाणी मल्टिप्लाय होईल यातला पण 3 डिनॉमिनेटरमध्ये या ठिकाणी मल्टिप्लाय होईल म्हणजे दोन्ही टर्म्समधून 1/3 जो आहे हा निघेल कॉमन. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण तो लिहिणार आहोत आणि न्यूमिनेटरमध्ये राहील इथे 2 आणि इथे राहील 1. ठीक आहे. या साईडची टर्म सेम राहणार त्यात काही चेंज होणार नाही आहे त्याला तुम्ही कॉपी करून घेतलं या ठिकाणी. यानंतर ही टर्म सेम राहील आणि इथली ही सुद्धा टर्म सेम राहील. ठीक आहे. तर इथे न्यूमिनेटर मिळाला 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये आला 3. ठीक आहे. तसा इथे आला 1 डिनॉमिनेटर मिळाला 3. दोन्हीमधून काय सांगितलं 1/3 आपण कॉमन घेतलं तर 1/3 जर कॉमन घेतला इथे काय राहील फक्त 2 डिनॉमिनेटरमध्ये राहील t - 2 प्लस 1 डिनॉमिनेटर राहील t + 1 शिल्लक म्हणजे अशी टर्म जी आहे ती या ठिकाणी येईल. ठीक आहे. मग इथे लिहूयात आपण नेक्स्ट स्टेपमध्ये हीच टर्म आहे फक्त 1/3 जो आहे तो आपल्याला कॉमन काढायचा इथे लिहिला मग मी 1/3 आणि ब्रॅकेटमध्ये फक्त आपली एवढी टर्म जी आहे ती लिहून टाकायची आहे. ठीक आहे. मग याला मी घातला ब्रॅकेट. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल मग तर एवढ्या टर्मच्या ऐवजी फक्त आता आपल्याला ही टर्म लिहायची म्हणून फक्त आता आपण काय लिहिणार मग पुट टी इक्वल टू x² इन अबो इक्वेशन किंवा अबो स्टेप 1ला तर काही हरकत नाही. ठीक आहे. मग इथे लिहूयात आपण पुट टी इक्वल टू x² इन अबो स्टेप. तर या टीच्या ठिकाणी लिहिलं आता x². मग इथे लिहिलं आपण x² डिवाइड बाय t - 2 t - 2 याची व्हॅल्यू येईल x² - 2 इथे येईल x² + 1
ठीक आहे. आता या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला हे इक्वेशन मिळणार आहे. एक स्टेप आपली वाढेल. त्याच्यामुळे काय करतो मी डायरेक्ट जे आहे इथेच लिहितो. काय लिहितो? हे जे इक्वेशन आहे x⁴ - x² - 2. ठीक आहे. मग इथे लिहिलं मी x² - x⁴ - x² - 2. ठीक आहे. वर दिलेलं इक्वेशन जे आहे तेच इथे मी लिहिलं आहे. आता पुढे इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट 2 डिवाइड बाय x² येईल टीच्या ठिकाणी -2 प्लस 1 बाय टीच्या ठिकाणी व्हॅल्यू येईल x² प्लस 1. तर हेच आहे याचं फायनल आन्सर. याला लिहून टाकायचं आहे. बाकी काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आपलं जे लेक्चर आहे आजचं बाळांनो ते संपलेलं आहे. ठीक आहे. त्यांना काही नाही कळालं असं काही असेल करू शकतात. त्याला लिहून टाकायचं आहे.